65 पद 273. ऐसा सोने अनुभव कासा विष होती जीव, ऐसा सोने अनुभव कासा विष होती जीव, देव सखा धरी अवघे जग कृपा करी, देव सखा धरी अवघे जग कृपा करी, देव सखा धरी अवघे जग कृपा करी. ऐसा असोनी अनुभव कासा विष होती जीव, ऐसा असोनी अनुभव कासा विष होती जीव, देव सखा धरी अवघे जग कृपा करी, देव सखा धरी अवघे जग कृपा करी. देवाची जतन दया बांधून सके अग्न, देवाची जतन दया बांधून सके अग्न, देव सखा धरी अवघे जग कृपा करी, देव सखा धरी अवघे जग कृपा करी. तुका म्हणे हरी प्रल्हादासी यत्न करी, तुका म्हणे हरी प्रल्हादासी यत्न करी, देव सखा धरी अवघे जग कृपा करी, देव सखा धरी अवघे जग कृपा करी, देव सखा धरी अवघे जग कृपा करी. तिथंच 567 पद 274. वास करिसे हृदय, येऊन वास करिसे हृदय, येऊन वास करिसे हृदय. ऐसे घडे कई कासयाने, ऐसे घडे कई कासयाने, येऊन वास करिसे हृदय, येऊन वास करिसे हृदय, येऊन वास करिसे हृदय. न कळत काय करावा उपाय, न कळत काय करावा उपाय, जेणे राहे भाव तुझ्या पायी, जणे राहे भाव तुझ्या पायी. येऊन वास करिसे हृदय, येऊन वास करिसे हृदय, येऊन वास करिसे
भावे तुझे चिंतन मानसी साच भावे तुझे चिंतन मानसी राहे करीसी कै देवा राहे करीसी कै गा देवा येऊनिया वास करसे हृदयी येऊनिया वास करसे हृदयी येऊनिया वास करसे हृदयी लटिके हे माझे करुणिया दूरी लटिके हे माझे करुणिया दूरी साच तू अंतरी येऊनी राहे साच तू अंतरी येऊनी राहे येऊनी वास करसे हृदयी येऊनी वास करसे हृदयी येऊनी वास करसे हृदयी तुका म्हणे माझ राखावे पतिता तुका म्हणे माझ राखावे पतिता आपुलिया सत्ता पांडुरंगा आपुलिया सत्ता पांडुरंगा येऊन वास करसे हृदयी येऊन वास करसे हृदयी येऊन वास करसे हृदयी ऐसे गडकई कासयाने ऐसे गडकई कासयाने येऊन वास करसे हृदयी येऊन वास करसे हृदयी येऊन वास करसे हृदयी पान 175 पद 59 ये न कहे मोरे प्रभु घर आए ये न कहे मोरे प्रभु घर आए ये न कहे मोरे प्रभु घर आए मुझको भटकत देखत निशिदिन मुझको भटकत देखत निशिदिन मंदिर मंदिर जन जन कानन मंदिर मंदिर जन जन कानन घन करुणा का प्रभु बरसाए घन करुणा का प्रभु बरसाए ये न कहे मोरे
शोधन देखत मुझको ढूंढत अनुदिन देखत मुझको ढूंढत अनुदिन खुद अपना ही रूप दिखाए खुद अपना ही रूप दिखाए दीन कहे मोरे प्रभु घर आए दीन कहे मोरे प्रभु घर आए अब न जाए दीन कहीं भी अब न जाए दीन कहीं भी ना ढूंढे अब प्रभु बाहर भी ना ढूंढे अब प्रभु बाहर भी अब चाहे तब दर्शन पाए अब चाहे तब दर्शन पाए दीन कहे मोरे प्रभु घर आए दीन कहे मोरे प्रभु घर आए दीन कहे मोरे प्रभु घर आए। पान 66 पद 271. तो तिकडे जादू हरी तो तिकडे जातो हरी जातो हरी जातो हरी जातो हरी प्रेम सूत्र दोरी प्रेम सूत्र दोरी प्रेम सूत्र दोरी मैं तो तिकडे जातो हरी तिकडे जातो हरी जातो हरी जातो हरी जातो हरी प्रेम सूत्र दोरी प्रेम सूत्र दोरी प्रेम सूत्र दोरी मने सहित वाचा काया मने सहित वाचा काया दोघे दिले पंढरीराया
दोरी प्रेमसूत्र दोरी सत्ता सकळत या हाती सत्ता सकळत या हाती माझी किव काकुळती माझी किव काकुळती माझी किव काकुळती काकुळती प्रेमसूत्र दोरी प्रेमसूत्र दोरी तुका म्हणे ठेवी तैसे तुका म्हणे ठेवी तैसे तुका म्हणे आम्ही राहो त्याचे इच्छे आम्ही राहो त्याचे इच्छे आम्ही राहो इच्छे त्याचे इच्छे प्रेमसूत्र दोरी प्रेमसूत्र दोरी प्रेमसूत्र दोरी तो तिकडे जातो हरी तो तिकडे जातो हरी जातो हरी जातो हरी जातो हरी प्रेमसूत्र दोरी प्रेमसूत्र दोरी प्रेमसूत्र दोरी पान 272 पद 120 आला तैसाची हो गेला तैसाची हो गेला प्राणी जन्मासी हो आला तैसाची हो गेला तैसाची हो गेला माझे घर माझे धन व्याकुळ झाला पंच प्राण माझे घर माझे धन व्याकुळ झाला पंच प्राण जनवासी हो आला तैसाची हो गे प्राणी जनवासी हो आला तैसाची हो गेला तैसाची हो गेला माझी माता माझी कांता
आहे सांगाता, माझी माता माझी कांता, कोण आहे सांगाता, जन्मासी आला तैसाची हो गेला प्राणी, जन्मासी आला तैसाची हो गेला, तैसाची हो गेला. स्त्रिया पुत्रांचा हो लळा, कार्याकारण पडती गळा. स्त्रिया पुत्रांचा हो लळा, कार्याकारण पडती गळा, जन्मासी हो आला तैसाची हो गेला प्राणी, जन्मासी हो आला तैसाची हो गेला, तैसाची हो गेला. इष्टमित्र अवघे जन, वाट पाहती दुरून. इष्टमित्र अवघे जन, वाट पाहती दुरून, जन्मासी हो आला तैसाची हो गेला, जन्मासी हो आला तैसाची हो गेला, तैसाची हो गेला. आप्त सोयऱ्यांची गती, अवघे सुखाचे सांगाती. आप्त सोयऱ्यांची गती, अवघे सुखाचे सांगाती, जन्मासी हो आला तैसाची हो गेला प्राणी, जन्मासी हो आला तैसाची हो गेला, तैसाची हो गेला. दास म्हणे सांगू किती, जन्माल्याची फजिती. दास म्हणे सांगू किती, जन्माल्याची फजिती, जन्मासी हो आला तैसाची हो गेला प्राणी, जन्मासी हो आला तैसाची हो गेला, तैसाची हो गेला, तैसाची हो गेला. पान 288, पद 142. बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. सकल ऋषी मुनी भजती दयासी, सकल ऋषी मुनी भजती दयासी, तेची एक
विमोचन बंध विमोचन राम माना बंध विमोचन राम सद्गुरु कृपया ओळखला जो सद्गुरु कृपया ओळखला जो कौसल्येचा राम माझा बंध विमोचन राम बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम भाव भक्तीच्या सुलभ साधनी भाव भक्तीच्या सुलभ साधनी पुरवी सकलाई काम माझा बंध विमोचन राम बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम शरणै वेणा हात मारावा शरणै वेणा हात मारावा पावली पूर्ण विराम माझा बंध विमोचन राम बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम शेवटच्या ऐवजी सुरुवातीला मध्ये ही फक्त निवेदन करून ठेवतो की गेल्या वेळेला संतपणे ऐकण्यासाठी नाममंत्र दिले 29 नाममंत्रांचं हे ठेवून आपल्याकडे देऊन ठेवलेलं होतं. ज्यांना उपयोग करून घ्यायचा त्यांना घेता यावा. आता यावेळेपासून 8 नित्यपाठांचे विचार आहेत. त्यातला पहिला आरती पुष्पमालेचा नित्यपाठ आज
काल गणपतीसमोर ठेवलेला आहे आणि त्याच्यात 31 आरत्या नवीन समाविष्ट केलेल्या आहेत. सुरुवातीला एक निवेदन आहे, बाकीचे आपण म्हणू शकतो, समजू शकतो, तर त्याचा अभ्यासासाठी त्याचा उपयोग व्हावा. तर ते संतांच्या सेवेत काल अर्पण केलेलं आहे, गणपतीसमोर अर्पण केलेलं आहे. आता एक फक्त त्यातल्या 4 ओळी फक्त घेतो. शंकरा जय 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 शंकरा. शांत वसशी निविड राणी, शांत वसशी निविड राणी, मौन मुनी कैलास बनुनी, मौन मुनी कैलास बनुनी, हिंस्रता विषतू पचवुनी, हिंस्रता विषतू पचवुनी, तारिशी अभयंकरा, तारिशी अभयंकरा. शंकरा जय शंकरा जय शंकरा जय शंकरा. नृत्य तव हे विश्वसारे, नृत्य तव हे विश्वसारे, मृत्युतांडव हे हि तूरे, मृत्युतांडव हे हि तूरे. भक्त भोळे दीन तवरे, भक्त भोळे दीन तवरे. उद्धरी करुणा करा, उद्धरी करुणा करा. शंकरा जय शंकरा जय शंकरा जय शंकरा जय शंकरा जय शंकरा. आज संतांच्या स्मरणाचे 2 महत्त्वाचे दिवस आहेत. एकाचा विचार आपल्या या वेळेमध्ये थोडा तरी करता येईल, स्मरण करावं अशी इच्छा आहे. म्हणून त्यात इथे न घेता आलेलं पद आणि आरती शंकराची घेतली. 1-2 मिनटं नामस्मरण करू, जे त्यांना प्रिय आहे. आणि आज सकाळी म्हणजे पहाटेची वेळ असते, आपल्याला कल्पना आहे कलावती यांचा आजचं जयंतीचा दिवस आहे, ऋषीपंचमी आहे. आणि इकडे आपल्याला गजानन महाराजांच्या आज पुण्यतिथीचा महत्त्वाचा दिवस आहे. आता त्यांचा विचार मागे आपण एकदा केला आहे, तो काही विचार करून संपणाऱ्या गोष्टी नव्हेतच, त्याचा अंत लागणं ही गोष्ट अशक्य आहे, म्हणजे एवढं नक्की सांगता येतं. तर त्याचाही विचार पुढच्या वेळेला करू. आज यातलं काय महत्त्वाचं घेता येईल ते पाहायचा प्रयत्न आज करू. आणि मग आपलं ते सगळं पुन्हा कर्माच्या रहस्याशी निगडीत आहेच, त्याचा कसा उलगडा होतो ते पाहताना ठरवू. शिवाय.
नमः शिवाय ओम 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 नमः प्रपंचाचा अनुभव आपल्याला काही फार सुखाचा आहे म्हणून त्याच्यावर चर्चा करावी अशातला काही भाग नाही, कोणाचंही असं. पण त्यातही बरंच ग्रेडेशन आहे असं आपल्या लक्षात येईल. अर्थात प्रत्येकाला माझा जास्तच दुःखाचा आहे असं वाटतं, तो भाग पुन्हा वेगळा. पण त्यात ग्रेडेशन आहे आणि त्यातही पुन्हा एक हायेस्ट क्वालिटीचं ग्रेडेशन आहे की खडतर आहे एकदम. काय जे असेल ते खडतर, जन्मापासून एक खडतर जीवन आहे. त्यात दुसरी बाजू पण असते की आता हे ज्यांच्या संबंधात आपण चिंतन करतो तर त्या कलावतींच्या जीवनाचे हा पूर्वार्ध हा सगळा अशा प्रपंचाचा आहे. फक्त त्यामध्ये कधीच प्रपंचामध्ये असं एका पारड्यात सगळं टाकलं प्रपंच वाटायला गेला आहे असं कधीच नसतं. दुसऱ्या पारड्यात काय आहे त्याचा उलगडा ज्यांना होतो ते जरा लवकर काहीतरी करू शकतात. मी विशिष्ट असं म्हणत नाही, पण काहीतरी नक्की करू शकतात, ज्यांना लवकर उलगडा होतो.
त्यांच्या दुसऱ्या पारड्यात जी सगळी साठलेली पूर्वपुण्य आहे ती टाकलेली आहे. फक्त याची जाणीव होणं हा मोठं कठीण काम आहे. ती जाणीव एखादा गुरु करून देतो. फक्त ते ऐकणे इतपत त्यावेळेला सद्बुद्धी लागते. तेव्हा गणपतीच्या आपण उत्सवामध्ये आहोत तर तेवढी सद्बुद्धी मागून घ्या, किंवा जे कदाचित काही कोणी सांगत असेल तर ते ऐकावं. ऐकल्यानंतर त्याप्रमाणे करावं, कारण त्याच्यात आपलं कल्याण आहे. तर ते त्यावेळेला टिकलं तर त्यांना तसं सांगणारे त्या काळात आपल्याला, मी काही चरित्राच्या भागात चिरत नाही पण आपल्याला कल्पना आहे सगळी, ती आपण वाचत असाल तर हे सांगणारे जे भेटले ते जरी सकृत दर्शनी काही लोकांना घरातल्यांना पटलं नाही तरीसुद्धा प्रसंगानं ते त्यांना पटलं. आणि ज्यांना स्वतःला पटायचं होतं त्यांना पटलेलंच होतं. त्याचा प्रश्नच नव्हता की आपण या कार्यासाठीच किंवा भक्तीसाठीच जन्माला आले आहोत, उद्धारासाठीच जन्माला आलेले आहोत आणि आपल्याला हे काम हे सगळ्यांचे मोठ्या माणसांना सांभाळून सेवेनं ज्या पद्धतीनं शक्य असेल तसं करायचं आहे. त्यामुळे हा सगळा पूर्वार्ध त्या पद्धती, त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे लवकर लग्न, 19व्या वर्षी हे सगळं वैधव्याचं जीवन आपण कल्पना करू शकणार नाही. आज 19व्या वर्षी मनुष्य आज लग्नाचा विचार करीत नाही. ही वैधव्याची परिस्थिती आहे आणि 2 मुलं पदरात आहेत त्यांनी. इतक्या हे 2 तानी मुलं वैधव्य या गोष्टीच आपल्या कल्पनेत येणाऱ्या नाही आहेत. म्हणजे जरी आजच्या काळाला कितीतरी जवळचे आहेत. हे कुठलं 700 वर्षापूर्वीचं बुवा ज्ञानेश्वर महाराजांचं, मुक्ताबाईंचं नामक्यान तमक्यान जरी तर सांगतात अशातला काही भाग नाही. ही आजची परिस्थिती आहे. आत्तापर्यंत पाहिलेली मंडळी इथे असतील तर त्यांच्याकडून प्रत्यक्ष अनुभव घेतलेली मंडळी असतील तर हे सगळं इतक्या जवळचं आहे. तर अशी मुलं आणि त्यांना ते सगळं जे मायापाश आहे ते सगळा तोडून टाकून आपल्याला जे गुरु कळले, ज्यांच्याकडे आपला पुढचा उद्धार आहे तिथे जाऊन त्यांच्या आज्ञेत राहणं बस. बाकी काही आपल्याला कर्तव्य नाही जीवनामध्ये. असं ठरवणं त्या काळात किती कठीण असेल. म्हणजे हे सगळी कल्पनेचे पलीकडे आहे. फक्त ते आहे हे महत्त्वाचं आहे. कल्पनेच्या पलीकडे तर काय आपल्याला कादंबरी सॉल्व येत आहे, ती कल्पनेच्या पलीकडे असू शकते. काही फॅन्टसीज आहेत. आता त्या लिहिताना आपल्याला कितीही मुक्त हस्त असतो, तर तसं वाङ्मयामध्ये कितीही मुक्त हस्त असतो. पण परिस्थितीत काय करा, परिस्थितीत ब्लॅक अँड व्हाईट आहे, सगळं समोर आहे. तर त्यामध्ये जे घडतं ते तुम्हाला स्वीकारणं, समजून घेणं, त्याचा अर्थ समजणं, आपल्याशी त्याचा अभ्यास समजणं आणि ते काय करता असेल ते करता येणं, हे खरं त्याचं मर्म आहे. तर त्यांचं ते असं ते तानी मुलं सोडून आणणं हा मधला टप्पा. आणि शेवटी फक्त जगदोद्धारासाठी प्रेम भजन हा मार्ग स्वीकारणं बस. काय ते पूर्वजन्मी झालं आहे. याच्यावरनं त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला एक उल्लेख येऊन गेला ते आठवत असेल. तिथे ज्या वेळेला ही म्हणजे तशी मुलगीच म्हणायची, 19 वर्षाची मुलगी, घरी तिला 2 मुलं असतील, तिचा प्रपंच असेल, ते गेले असतील, वैधव्य असेल, सगळं असेल, घरी इकडे बाकीचे मोठे मामा मामका तमका सगळी माणसं असतील, हे सगळं जरी असलं तरीसुद्धा तिथे पाहणाऱ्यांचा दृष्टिकोन काय असेल आपण क्षणभर विचार करा की त्यावेळेला त्यांना काय सोसावं लागलं असेल की अशा वेळेला एखाद्या मठामध्ये जाऊन राहणं किंवा तिथलं जीवन स्वीकारणं. आणि त्यावेळेला इतर मठातली किंवा त्या परिसरातली किंवा त्यांची काही कुणी अनुग्रहित किंवा साधक मंडळी यांच्याशी संपर्क येताना त्यांना काय सोसायला लागले एवढं जरी विचार केला ना तरी आपल्याला फार सोपा परमार्थ महाराजांनी दिला असं म्हटलं पाहिजे. हे सगळं अभ्यासाचं एवढ्यासाठी की अरे आपल्याला सगळं सांभाळून कर म्हटले, तुला हे सगळं सांभाळून जमेल तेव्हा कर. म्हणजे महाराज जसं म्हणले ना की अगदी खिशात काजू बदाम ठेवत जा, तुला नाही ना वेळ काय. आता ह्याच्यापेक्षा कोण सांगणार आपल्याला, मला सांगा. तरी आपल्याला ऐकावं नाही ऐकावं असं वाटतं. मग ह्याच्यामध्ये आता त्यांची चूक नाही, ते खूप खाली येऊन गेले. जे सहन करून गेले ते काय सहन करून गेले हे कळलं की कळतं. मग त्यांना तिथं त्याच्या किती प्रतिक्रिया सहन कराव्या लागल्या असतील. अन्नगृहात सुद्धा त्या कधी जात नसत. त्यावेळेला आपलं मला ते त्यावरनं आठवण झाली की त्यावेळेला त्यांना ते आणून दिलं कोणी काय तर ते खायचं आणून दिलं तर म्हणजे आयाची वृत्ती जशी असते तसंच खोलीत आपल्या नामात राहा, बाकी काही काम नाही, फक्त नामात राहणे. त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला त्यात राहा. तर त्यावेळेला कोणीतरी विचारलं होतं हे की ह्यानं विचारलं, स्वामीनं विचारलं की ती तिथे येत नाही, अन्नपाणी येत नाही, वेळेला त्या हजर नसते, तर तिचं आणि पोटापाण्याचं काय तिचं म्हणजे काय अवस्था. शेवटी काही सहानुभूती किंवा एक चांगल्या जिज्ञासेनं सुद्धा विचारणारी मंडळी होतीच. त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं. त्याचं सगळं
जेवण खाण अन्न पाणी ह्या सगळ्या जगातल्या ह्या सगळ्या इच्छा ती गेल्या जन्मी पूर्ण करून आलेली आहे. तुम्ही त्याची काळजी करू नका. म्हणजे चांगल्या बाजूला सुद्धा काय असू शकतं आणि दुसऱ्या बाजूला हे सुचताना ती जी तयारी आहे त्या तयारीला पुन्हा मनुष्य जागृत व्हावा लागतो. तेव्हा हे जागृत करणं हेच काम खरं सत्पुरुषांचं काम आहे, की त्यांचं काम जागृत करणं. त्यांनी व्याख्या करताना सुद्धा म्हणजे मला आश्चर्य वाटतं की हे किती लोक जवळ असतील जे आत्ता मला या क्षणी अगदी शब्दशः नाही सांगता येणार, पण त्यांना काय म्हणायचं आहे ते आणि रमणांना जे म्हणायचं आहे ते, की आपल्या काही आपण बद्ध आहोत ह्या कल्पनेचा नाश करणं, ह्या कल्पनेचा नाश करणं आणि असलेली मुक्तता मिळवणं एवढंच मुक्तीचं लक्षण आहे त्याचं. मुक्ती म्हणजे काय, आपण बद्ध आहोत या कल्पनेचा नाश. म्हणजे रमण तेच म्हणाले ते अगदी बरोबर. म्हणजे कारण एक जो परमेश्वर एकच आहे तर त्याचा जो अनुभव कुठल्याही मार्गाने तुम्ही घ्यायला जा तो एकच असेल. त्याबद्दल दोन असणं शक्य नाही अनुभव. आता जो जिकडून निघालाय, एखादा ज्ञानाच्या मार्गाने निघाला, कर्माच्या मार्गाने निघाला, योगाच्या मार्गाने निघाला, ठीक आहे, त्याचा अनुभवाचं याच्यात काय एका बाजून दिसला दुसऱ्या बाजून दिसला असं असेल. भाषा वेगळी असेल कदाचित, की कोण तुम्ही बद्ध आहात असं म्हणतं कोण असं विचारायला सत्पुरुषांत सांगणं अवघड आहे त्याचं उत्तर. की बद्ध आहात असं मला वाटते माझा अनुभव आहे वगैरे हे सगळं खरं आहे, पण ते माझंच आहे शेवटी. माझं जिथं टाकून दिलं तिथं बद्ध कोण आहे. म्हणजे शेवटी त्यांची उत्तरं आणि अनुभव किती जवळचे असतात याचं ते मध्येच आठवण झाली म्हणून सांगितलं. तर मी फक्त त्याच्यातल्या एक 4-5 गोष्टीबद्दल आज विचार करायचा असं ठरवलं, एवढ्यासाठी की स्मरण व्हावं आणि ज्याच्याविषयी आपल्याला थोडासा जिव्हाळा आणि जिज्ञासा असते तर त्यांचे आपल्या चिंतनामध्ये असेल तर ते पुन्हा एकदा समोर यावं. आपल्याला सर्वात जिव्हाळ्याचा जर काही प्रश्न असेल तर दुःख आणि आपलं प्रपंचातली दुःख हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण ठेचा रोज लागतात माणसाला. अगदी कितीही जपून चालायचं ठरवलं आणि कितीही प्लॅनिंगनं काही गोष्टी करायच्या ठरवल्या तरी त्या पुन्हा माणसाला ठेच लागतीच परत सगळं करून. तर आता काय करणार. तेव्हा ठेच ही कशाला लागते, मायेत अडकल्याला लागते. सगळे हुशारच आहेत. आता काय तसं काय कोणी अलीकडे बुद्धिमत्तेला कमी वगैरे काय नाही. त्यामुळे लगेच त्याला उत्तर सुचतं की हे माया ना, त्याच्यामुळे हे असं होतं. त्यामुळे मनुष्य मायेत सापडतो आणि दुःख देतो. तेव्हा हेही कोणी म्हणण्यासारखं आहे. म्हणून हे म्हणणाऱ्याने जे व्यक्त केलं की हे आम्ही मायेत अडकल्यामुळे आम्हाला दुःख झालं, तर ती माया असं मग दुःख का देते, ती परमेश्वराने निर्माण केली नाही. ते बरोबर आहे. तर्कानं विचार केला तर जी माया परमेश्वर निर्माण करतो त्या मायेनंच दुःख कसं निर्माण होतं. परमेश्वर आनंदमय आहे, त्यानं निर्माण केलेली माया जगात दुःख निर्माण कसं करू शकते. आणि बरंचसं दुःख मायेतच आहे. मला सांगा, शेजाऱ्याचा मुलगा नापास झाला, आपल्याला दुःख असतं पण दाखवण्यापुरतं. विचार करून बघा की क्षणभर, त्याचं चांगलं झालं त्याचं आपल्याला बरं वाटतं पण दाखवण्यापुरतं. ते आपलं होऊ दे, त्याला झोप लागत नाही, पुढे कसं होणार. म्हणजे किती प्रश्न पुढे निर्माण होतात. ते सगळे कारण ते माझे मायेच आहे ना, तिथे संबंध आला की दुःखाला सुरुवात झाली. तर ते माया अशी परमेश्वर निर्मित की जो आनंदमय आहे त्यांनी निर्माण केलेली माया असून ती आपल्याला दुःख का देते. तर त्यांचं म्हणणं ही माया तुम्हाला दुःख देऊन तुमचं काही अकल्याण करीत नाही. बघण्याचा दृष्टिकोन यावा ह्यासाठी हे आहे आणि याचा आपल्या कर्माशी पण संबंध आहे. तो पुढच्या वेळेला बघू. तर माया अहित किंवा दुःख देऊन तुमचं अकल्याण करीत नाही. दुःख येतं कुठल्या ना कुठल्या रूपात, ते त्याच्याकडे येतं. तो एकटा दुखटा काय प्रपंच किती लहान मोठा काय असायचं ते असो तर त्याच्यात येतं. तर असं असून त्याला जे दुःख येतं ते मायेनं आलं तर ती अहित करीत नाही. त्यांचं म्हणणं ती हिताचं करते. आता काय हे कुठं समजणं अवघड आहे. एका परीनं त्याचा एक क्षणभर मी असा विचार करतो की परमेश्वर आनंदमय आहे, तर परमेश्वराचा जर थेट आपला संबंध आला तर दुःखाचा संबंधच येणार नाही. परमेश्वर दुःख देणारच कसं. आता साखरच जर आहे तर ती गोडच लागणार ना, त्याला काय पर्याय. काय नाहीच, ती गोडच लागेल. त्यामुळे परमेश्वर जर सच्चिदानंदमय म्हणजे आनंदमय आहे तर त्याचा जर अनुभव असेल तर तो फक्त आनंदमयच असेल. आता त्याने निर्माण करून ठेवलेल्या मायेपासून दुःख होतं. ते म्हणले समजून घ्या फक्त की त्यानं जी निर्माण केलेली ती माया ती काय आहे, ती परमेश्वरानं निर्माण केलेली असल्यामुळं तिचं परमेश्वरावर किती प्रेम असेल
त्याची ती किती सश्रद्ध भक्त असेल. सर्वात प्रथम जर तिला निर्माण केलेलं आहे तर मायेचे परमेश्वराशी नातं काय असेल हा विचार करा क्षणभर. तिला असं वाटत असेल की हे म्हणजे त्यांनी निर्माण केलेलं आहे, त्या निर्मात्याविषयी तिला अत्यंत प्रेम आहे आणि हे जे जग निर्माण केलेलं आहे सगळं यात तर दुःख भरलेलं आहे. तर ते दुःख भरलेलं आहे, ती माया त्याच्यात आता काय करते की ही जी मंडळी आहेत सगळी आमच्यासारखी म्हणा, ती जी आहे त्यांचं मन खिचते, त्यांना अक्षरशः प्रपंचात नाचवते, सुखाचे काय म्हणू आपण, सुखाची चटक लावते, दुःखाचे चटके देते. दोन्ही चालू आहेत बघा. कुठलाही प्रपंच बघा, इकडे सुखाची चटक पण देते त्याला आणि दुःखाचे चटके पण देते, हे देते सगळं. आणि शेवटी त्याला पूर्ण दुःखाला आणून ठेवते. तेव्हा त्याला परमेश्वराची आठवण होते. बस मायेला थोडंसं वळसा घेऊन जावं लागतं, पण ती शेवटी आपलं काम साध्य करतेच. कारण शेवटी तिने काय केलं, शेवटी परमेश्वराची आठवण करून दिली. म्हणजे तिला ज्याच्यावर प्रेम आहे, ज्या पिता म्हणा तिचा त्या पित्यावर जे प्रेम आहे त्याच्याकडे सगळे जीव जावेत याच्यासाठी त्याला पाहिजे तेवढं दुःख त्याला तिथं आहे. आणि म्हणून मायेचा गुंता कळत नाही. दुःख झाल्यावर आठवण येते. दुःख झालं की जी आठवण येते ती कोणाची येते, परमेश्वराची. मायेची थोडीच आठवण करणार आहे आपण, फार तर दोष देऊ तिला, पण आठवण करणार ती परमेश्वराची. कारण ह्याच्याशिवाय आनंदाचा दुसरा मार्गच नाही आपल्याकडे, सोर्स नाही. तर यामुळं एक वेळ परमेश्वर दुःख देऊ शकणार नाही, पण माया दुःख देते आणि ती दुःख देऊन कल्याण करीत नाही. प्रपंचात कितीतरी प्रकारच्या उणीवा अपमान असतात, दारिद्र्य असतात, आजार आहेत, विघ्न आहेत, नोकरीतले अपमान आहेत, कितीतरी गोष्टी, ताटातुटी आहेत, अपेक्षाभंग आहेत, किती प्रकारची दुःख आहेत. ही सगळ्या मार्गाने ती आपल्याला जीवनाचे स्वरूप लक्षात आणून घेते आणि खरं शाश्वत आनंद कुठे आहे ह्याची त्याला विचार करायला लावते. आता मनुष्य जर समजा असंवेदनशील असेल तर तो म्हणेल असं असायचंच, मग असाच राहा. किती काय जन्म असा राहीना, निदान आपल्याला दिसतो तोपर्यंत तरी शेवटपर्यंत असमाधानात असतो, एवढं खरं. पुढचं आपल्याला दिसत नाही म्हणून आपण म्हणायचं नाही. पण ज्यांना कळते त्यांचं म्हणणं आहे की हे काही चुकीचं नाही, त्याला त्याच स्वरूपात राहावं लागेल. पण जर तो सावधान असेल तर प्रत्येक अपेक्षेला, प्रत्येक ताटातुटीला, प्रत्येक विघ्नाला त्याला आठवण होईल की अरे हे मायेचं काम आहे, हिच्यात अडकलो म्हणून मला हे अपेक्षा आली म्हणून भंग झाला, म्हणून दुःख झालं. तिथं मुळात अपेक्षा कोणी निर्माण केली, मायाने निर्माण केली. माझं काम होतं कर्तव्य, ते सोडून मी अपेक्षा बाळगल्या म्हणून मला दुःख झालं. हे कोणी आपल्याला आकलन करून दिलं, मायेने आकलन करून दिलं. म्हणजे तिने परमेश्वराची वेगळ्या स्वरूपात ओळख करून दिली की ही याला टोचणी लागली तरच तो देवाचं नाव घेईल. आता पहिली आपण अगदी साधा आपला अनुभव बघा की जाता जाता मनुष्य रस्त्याने चालला आहे तर तो आई करत चालला आहे असं काही होत नाही, पण ठेच लागू दे. पहिला आई, आता त्या आईवर इतकं प्रेम आहे की तिथपासून जन्माला आला आहे, तर त्या आईचं खरं सांगायचं तर परमेश्वराच्या खालोखाल विचार केला तर आपल्याला अनुभवायला येणार तेवढंच. त्या आईचं प्रेम इतकं आत आहे बसलेलं की ते, पण त्याची आठवण अशा आनंदात वगैरे आई करतोय वगैरे असं काय आपल्याला म्हणजे फारसा मला काय दिसलेलं नाही. లేదా आपल्यालाही दिसलं का बघा आपण की त्यावेळेला नाही आठवण होत. काहीतरी ठेच लागली, म्हणजे मी प्रत्यक्ष ठेचच म्हणत नाही, कुठल्याही दुःखाचा अनुभव आला, त्यातल्या त्याच शरीर दुःखाचा अनुभव आला तर चटकन आठवण होते. ठेच लागली म्हणून आई म्हणतो, दुखायला लागले की आई करतो. मग तर त्यावेळेलाच त्याला म्हणजे आता यावेळेला जे दुःख आहे त्याने आईची आठवण करून दिली, प्रपंचातल्या दुःखाने परमेश्वराची आठवण करून दिली. त्यामुळे त्या दुःखाने आपलं अहित नाही झालं, तिने आपलं हितच केलं आहे. तर ते करून शाश्वत जे आहे, जो परमेश्वर आहे त्याची कास धरायला तिने लावली. उलट्या आपल्यावर उपकार करते माया. त्यांचं म्हणणं तसं काही दुःखामुळे होऊ नका, दुःख आपल्याला परमेश्वराची आठवण करून देतात. आणि बघितले मी की कित्येक माणसं की ज्यांच्या मनासारख्या गोष्टी होत चाललेल्या आहेत, हे कुठला परमेश्वर कुठलं काय म्हणतात, किती माणसं अशी आहेत. कारण का जे मनापर्यंत चालू आहे तोपर्यंत सगळे हे मनासारखं आहे तोपर्यंत, जरा मनाचा विरुद्ध झालं किंवा काय ते त्याच्या अपेक्षेप्रमाणे झालं नाही की ठेच लागल्यासारखा मनुष्य जागा जसं व्हावा तसं जागा होतो आणि बघतो बाजूला काहीतरी असलं पाहिजे, मग त्याला ते परमेश्वराचं काय कृपात दर्शन होईल, काय त्याला गुरु भेटेल, काय ते होईल. तेव्हा माया तिचं कर्तव्य करते आहे, ती आपल्याला भगवंताकडेच न्यायचा प्रयत्न करते. फक्त तिचा मार्ग दुःखाचा आहे, कारण ती ओळखू नये की हा ह्याच्याशिवाय शाणा होणार नाही. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे मला त्यांच्या म्हणण्याचं जे आकलन झालं ते की साध्या भाषेत ह्याला दुःख दिल्याशिवाय किंवा दुःखाचा अनुभव दिल्याशिवाय हा शहाणा होणार नाही. त्यामुळं
त्याच मार्गाने हा परमेश्वराकडे जाईल तर त्यासाठीच का होईना पण त्याला म्हणजे त्याच्यात जरी जसं आपण आपत्ती आहे बरोबर आहे पण इष्टापत्ती असते काही वेळेला त्याच्यात आपलं भलं होतं तसं ह्या मायेनं दिलेल्या दुःखामध्ये भलं होतं फक्त त्याला थोडं सावध राहायला त्याचं काम होऊन जाईल तर तेवढं व्हावं आपण त्याच्याकडे दुःखाकडे असं बघावं आणि ती जे दुःख आपल्यावर ह्या प्रपंचामध्ये आणते आहे सर्व मार्गाने आणू शकते कुठल्याही आपण म्हणजे दुःखाचे प्रकार आणि मार्ग इतके आहेत की आपले काही विश्वकोश लिहून त्याला काही उपयोग पडणार नाही ते माझ्या लक्षात आलं की ह्या प्रकारचं दुःख त्या प्रकार एकदा मी म्हणजे क्लासिफाय करायचा प्रयत्न केला होता आमच्याकडे एक तर्कशास्त्राचा विषय इथे नाही पण तर्कशास्त्रामध्ये एक लॉ ऑफ लिमिटेड रिझन म्हणून एक लॉ आहे तर त्यामध्ये काही ठराविक गोष्टींना ठराविकच कारणं असतात असं तो लॉ सांगतो हे बरोबर आहे म्हणजे ह्यात काही चूक काहीच नाही आहे हा लॉच आहे शेवटी तो एस्टॅब्लिश लॉ आहे आणि तो लॉजिकमधला आहे तर तो बरोबरच आहे तर आता म्हणजे जसं घरातले माणसं सासूमुळे त्या सुनेला त्रास होतो मग ती घरी गेल्यावर आईला सांगते म्हणजे हे जसं मी म्हणतो नेहमी तसं ते आहे तर ते ठराविक असतात गोष्टी की मनाप्रमाणे ते होत नाही म्हणजे हे जे ठरलेलं आहे त्याची एक लिस्ट तयार केली ना तर बऱ्यापैकी कव्हर होईल म्हणजे एकंदरीत हे तसं म्हणजे कव्हर करण्यासारखं आहे लॉ ऑफ लिमिटेड रिझन आहे शेवटी म्हणजे हे मी प्रत्यक्ष बाबांसमोर बसून ऐकलं आपल्याला मागे पण बोललो असेल की बाबा सांगत होते त्या वहिनी नमस्कार केला त्या गोंधळात भेटायला आल्या त्या आम्ही आपल्याकडे जागा धरून बसलो होतो ऐकत काय कानावर पडेल तेवढं पडेल चला संतांपाशी जावे तुमचे जवळही बसावे तसं ते उद्योग होता तर त्या उद्योगात हे सापडल्या बरोबर त्या बाई आल्या डोकं ठेवलं नमस्कार केल्या त्यांना अश्रुआवरेना डोळे पुसायला लागल्या बाबांनी आपलं शांतपणे शांत व्हा म्हणले ठीक आहे तर काय प्रसाद होता तो ठेवला आणि त्या म्हणाल्या म्हणजे त्यांना इतकंच म्हणता आलं फक्त की आता इथं काही सांगत नाही म्हणजे त्या त्यांच्याबरोबर तिथूनच आल्या होत्या मालाडून ती जी गाडी यायची त्याच्याबरोबर जी माणसं यायची उत्सवाला ह्याला त्याला तर त्यांच्याबरोबरच आल्या होत्या त्या म्हणल्या आता मी तिथेच सांगेन आता ठीक आहे म्हणाले तिथेच सांगा त्या बाहेर गेल्यावर म्हणाले हे आता काय सांगणार सुनेनं त्रास देते म्हणजे एक ठराविक गोष्टी ऐकत नाही बरोबर आपण सांगावं त्याच्या विरुद्ध करते ज्या दिवशी सांगेल त्या दिवशी करत नाही म्हणजे उलटं बोलते काय म्हणले असणार काय तसं असून असून काय असणार आहे म्हणले ते काही मालाडला जाऊन सांगण्यासारखं नाही इथे ते सांगितलं तिथे सांगितलं तरी तेच आहे म्हणले आणि म्हणले तसा फरक काहीच पडला नाही गुरुगृही आली आहे पण ती त्या दुःखात आज ठेवूनच तिथे बसलेली आहे तिथे गेल्यावर ते तर रोजच आहे तेव्हा हे असलं सगळं दुःखाचं स्वरूप आहे फक्त ह्यातून जे दुःखच परत रिन्यू होतं ते तिथं गडबड आहे तिथं सावध राहा जर फक्त काय होतं दुःखाची पुनरावृत्ती झाली इथे एकदा आपले घरच्यासारखे होते मोठे होते किंवा घरातले एखादं आजोबा असावेत किंवा या असावेत बाबा असावेत तसं वाटलं त्या नात्याने तिला ते दुःख परत ताजं झालं पण असं न होता त्यापेक्षा जर महाराजांची आठवण झाली तर त्याचा उपयोग जास्त झाला असता माया दुःख देते ती त्यासाठी एवढं लक्षात ठेवलं तरी झालेलं हे त्यांचं एक म्हणणं दुसरं आपल्या 2-3 गोष्टी होत्या तर त्याच्यामधले माया खरं सांगायचं ना तर माया परमेश्वराच्या विषयी किंवा आपल्या जनिताविषयी अत्यंत कृतज्ञ आहे म्हणून जगाला बोलवणं जगाला भ्रम निर्माण करणं दुःख देणं आपल्या आयुष्यातले अनुभव आहेत हे दुःख देणं आपण म्हणतो भ्रमनिराश झाला म्हणजे आधी भ्रम झाला होता हे सरळ आहे की नाही आमचा भ्रमनिराश झाला कारण गेलो ते एक दिवशी दुकान बंदच होतं बोर्ड काढलेला आहे दुकान बंद आहे ते कोण नाही तिथे काउंटर नाही काय नाही माणूस कोण नाही फिरकत नाही मग आपले ठेवलेले गे आता भ्रम झाला त्यावेळेला की आपल्याला इथे 12% मिळेल 14% मिळेल मग आता त्याला काय करणार आता ज्या पुढचं सगळं आहे ते तर अशा तऱ्हेचे भ्रम निर्माण करणं मग ते तरी कशासाठी केलं होतं इकडे त्याला 10 रुपये मिळत होते पण 14 रुपयाचे मिळाले तर आणखीन सहन होईल म्हणून भ्रम झाला मग आता त्याची पुढचं काय आहे ते पण घ्या कारण असा अर्थ नाही स्वीकारता येत तेव्हा भ्रम निर्माण करणं तर ह्या निमित्ताने दुःख होणं त्याबद्दल वाईट वाटणं वगैरे आता वास्तविक हे सगळं तसं निगेटिव्हच आहे पण तरीसुद्धा हे सगळं ती करते आता त्याच्याबद्दल तिला लोक नावही ठेवत असतील जे ओळखणारे आहेत ते म्हणतील मायेत अडकलो म्हणून मी हे झालं असं म्हणत असेल म्हणजे तो मायेला दोषच देत असेल तुझ्यामुळं हे झालं बरं झालं असं नाही म्हणत असेल तो तुझ्यामुळे हे झालं असं म्हणत असेल म्हणजे घरात एखादा दोष देणारा मनुष्य म्हणतो की तुमच्यामुळे हा त्रास आहे मला म्हणजे सगळीकडेच असतो त्यात काही नवीन नव्हे पण तुमच्यामुळे किंवा तुझ्यामुळे हा त्रास मला आहे असं ते जे काय म्हणत असतो तर तसं मायाला लोक म्हणत असतील ते सहन करून सुद्धा ती म्हणते की तरीसुद्धा त्या निमित्ताने का होईना पण तुला आठवण झाली जाऊ दे मला बोललास तरी चालेल
पण तू सावध झालास आणि परमेश्वराची तुला आठवण दिली. किती चांगली गोष्ट आहे. कसं बघावं की आहे त्या दुःखाकडे सुद्धा कसं बघावं. नंतर आणखीन एक आपल्याला मागे हा प्रश्नामध्ये सुद्धा प्रश्न टाकला गेलेला होता, पण आणि त्याची व्यावहारिक उत्तरं पण दिली होती. इथे अनेक यांचे फोटो दिसतात संतांचे, त्याच्यामध्ये स्त्रिया नाही आहेत फारशा, स्त्रियांचं कुठे स्त्री संतांचं कुठे दिसत नाही, अशा फारसा असे प्रश्न माझ्या विचारला गेला होता. त्याचं त्यावेळेला 2-3 प्रकारांनी उत्तर पण दिलं होतं. पण मला असं वाटलं की हे आईनी एका शब्दात सांगितलं ते काही सांगता आलं नाही. ते खरं आहे की त्यांना असंच विचारलं की संतांच्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण अत्यंत कमी आढळतं, असं का होतं? बरोबर आहे. खरं सांगायचं ना तर आपण आपला उद्योग सोडून हा खऱ्या केलेले प्रश्न आहेत, पण संत कनवाळू असतात म्हणून उत्तर देतात. मग खरं सांगायचं आता त्यांचं प्रमाण कमी दिसतं. आपण कोण आहे समजा, काय पुरुष आहे स्त्री आहे, आपल्याला काही अडचण आहे का नाम घ्यायला किंवा काय अडचण, काय मार्ग चाल, काही नाही. पण एक आपलं अभ्यास करत राहायचं, काहीतरी निर्माण करत राहायचं, कोणतरी गाठले त्याला गाठायचं, ते विचारायचं, त्याचा वेळ आपला वेळ. तर हे सगळं करणाऱ्या लोकांचा हा प्रश्न असला पाहिजे. असू दे, पण त्यांनी कनवाळूपणे त्याचं जे एका वाक्यात उत्तर दिलं ते अत्यंत मोजकं आहे. त्या म्हणल्या पुरुषांच्या पेक्षा स्त्रियांना अंतर्बाह्य उपाधी जास्त असतात. बस संपलं. किती बरोबर उत्तर आहे. अंतर्बाह्य उपाधी ह्या स्त्रियांना जास्त आहेत. किती मोजकं उत्तर आहे की अंतर्बाह्य बरोबर सगळे शब्द वापरायचे ते वापरलेले आहेत. आंतरिक उपाधी बघा तुम्ही की अडकणं, प्रेम असणं, त्याविषयी आत्मीयता असणं, ते सगळं ते अडकण्याचं काम ते सगळं त्या स्त्रियांच्या अंतर्मनामध्ये ते तरी ठेवण वेगळी आहे ना. हे आपण उगाच ह्यानी पॅन्ट घातली म्हणून त्याने पॅन्ट घातली म्हणून एक होत नाही. ते हे आपले केवळ गैरसमजुती आहेत, म्हणजे अगदी अत्यंत फालतू समजुती आहेत ह्या, की ह्याच्यावर काही होत नाही. अंतःकरण नाही बदलत आहे. अंतःकरण जे परमेश्वराने निर्माण केलं ते वेगवेगळं मुद्दम केलेलं आहे. त्याच्यामागे फार मोठ्या योजनेचा तो भाग आहे आणि तो आपल्यात नाही, निसर्गापासून मागच्या सगळ्या त्या जे काही उत्क्रांती झाली तिथपासून तो चालत आलेला आहे. उगाच काहीतरी त्याच्यात आपण गोंधळ करण्यात अर्थ नाही, कारण ती ठेवणीच तशा ठेवल्या, मुद्दामच तशा ठेवल्यात. तर त्यांच्या मनामध्ये जे भावाभावनांचं जे स्वरूप आहे तेच पुरुषाच्या ठिकाणी भावाभावनांचं स्वरूप नाही. एक दुसरी गोष्ट, जो व्यवहाराचा बाहेरचा बाह्य उपाधी आहेत त्यामध्ये पुरुषांना उपाधी ह्या कमी आहे. तो मनुष्य निघू शकतो लगेच, तसं नाही होत. हे आता महाराज निघाले, तुम्हाला कल्पना आहे. महाराज 12व्या वर्षी बाहेर पडले देवाच्या शोधार्थ. मला सांगा, एखाद्या 12 वर्षाच्या मुलीनं बाहेर पडायचं ठरवलं ह्याच्या देवाच्या शोधासाठी, आपण कल्पना करू शकू का? किंवा हे शक्य आहे असं वाटेल का? हे चुकीचं वाटेल की नाही? लगेच मनाने प्रतिक्रिया अशी येईल की नाही, तुम्हाला एवढं देवाचं प्रेम आहे तर घरात बसून जॉब करा, काय तुम्हाला करायचं ते करा, हे तुम्हाला आता हे सगळं खरं म्हणजे तत्वतः बरोबर नाही. मनुष्य म्हणून विचार केला तर त्याला मनुष्य मात्राला परमेश्वराची गरज आहे, सगळं खरं आहे, ते दोघांनाही तितकंच खरं आहे. पण त्यात उपाधीचा भेद येतो म्हणून ते तसं आढळत नाही. म्हणजे त्यांचं उत्तरामध्ये इतके हे आहे. आता यांना मार्ग नाही आहे का असं क्रियात्न म्हणायचं का? तसं असणं शक्य नाही. मार्ग तर प्रत्येकाला आहे. उद्धरून जाण्यासाठी प्रत्येक जीव उद्धरून जाण्यासाठी जन्माला आलेला आहे. त्यांना काय उद्धाराला अडचण आली, त्यांनी त्यांच्या परीने केलंच काम. फक्त कुठेतरी जिथे माया होती तिथे अक्षरशः ते लहान मुलाला समोर आणून त्याला पुढे ठेवलं तरी सुद्धा त्या म्हणाल्या की जरी हा लहान असला, जरी मुलगा असला, मी इथून या स्वामींच्याकडून हालणार नाही. नाही म्हणजे नाही. हे सांगायला जे धाडस लागतं ते मात्र त्यांच्याकडे होतं. आता ही जगाला वळण देऊ शकणारी माणसं त्यांच्या पातळीवर ते असेल आणि त्यांनी इतरांना नाही औद्योगिक सांगितलं. म्हणजे नेहमी म्हणून सांगितलं की संत वागले तसं वागायचं काहीच कारण नाही. संतांनी सांगितलं तसं वागावं, तर त्यांनी फरक जाणवून दिला आणि आपल्याला मार्ग त्यांनी दिलेला आहे. आपल्याला कुठल्याही मार्गाला त्यांनी कमी केलेलं नाही. प्रपंच करा आणि सुखे संसारी राहावे, काही त्यांचं म्हणणं नाही. फक्त काय आतून सांभाळायचं ते रहस्य आपण कर्मांची बघतो ती तेवढ्यासाठीच बघतोय, किंवा या सगळ्या साधनांचे किती साधनं सगळ्यांना उपलब्ध आहेत. ते आपल्या जागी मनुष्य राहून त्याच्या प्रपंचामध्ये राहून उद्धरून गेलेले कितीतरी लोक आहेत. आता जगाला मार्ग लावण्याचा जे भाग आहे त्याच्यामध्ये बाहेर फिरणं आहे, व्याप आहे, व्यवहार आहे, मंड आहे, संस्थान आहे, काय फिरणं आहे, पायी जाणं आहे, काय काही कुठलंही म्हणा, अंतर्बाह्य उपाधी ह्या जास्त असतात. हा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावर आपल्याला हेच लक्षात येईल की फरक काय आहे. याचं एका वाक्यात दिलेलं उत्तर हे अगदी आपल्याला पटकन कळणार आहे. दुसरं, आपल्याला जे नेहमीचा जिव्हाळ्याचा विषय असतो की मी खूप आत्तापर्यंत करायचा प्रयत्न केला असतं, खूप लोकांचं काम चालू असतं. माझ्याकडे ज्ञानेश्वरी आहे, माझ्याकडे अमुक कुठला ग्रंथ आहे, आणखीन काय आहे, मुक्तेश्वरी आहे, काय सगळे मी वाचले, त्यातनं निवडक बोध कुठला आहे ते मी हे केलं. मला स्वतःला काय रिखी आवडलं त्या ओव्या बाजूला काढल्या, त्या लिहिल्या,
त्याचं टिपण केलं, त्याचे वेचे तयार केले, ते माझ्याकडे कायम बरोबर असतात, कायम. इतकं मी त्याचं भान ठेवायचा प्रयत्न केला. पण मला स्वतःला जे असमाधान चित्ताला आहे त्याच्यात मात्र इतकी वर्ष हे करून सुद्धा काहीच फरक पडला नाही. तर असं का व्हावं? त्या म्हणजे मला आईंच्या ह्याच्या संदर्भात फार विशेष वाटतं की म्हणजे चरित्रामध्ये असं हजारो अशी उदाहरणं आहेत, हजारो, की जी अत्यंत व्यवहारातली साधी. त्या म्हणल्या मी, आणि त्या म्हणायच्या पण, मी साधं स्वयंपाक पाणी करणारी बाई आहे, मला हे तुमचे ब्रह्मांड नाही, ह्यातला कुठला प्रश्न पडला तर उत्तर देता मात्र, म्हणजे ती गोष्ट वेगळी. पण मी सांगत ते साध्या भाषेत सांगत. तर तसं त्या म्हणाल्या की हे सगळं असमाधान तुमचं कमी का झालं नाही? त्या म्हणाल्या की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्ञानेश्वरी अग्रहणात तुम्ही जे काय वेचे बाळगले, आणखीन कष्ट घेतले, त्याच्यावर स्वतःला अर्थ समजून घेतले, त्यातले काही निवडून काढलं, ते बरोबर ठेवलं, ते कायम तुम्ही तुमचं भान तुम्हाला त्याचं असतं, हे सगळं बरोबर आहे, त्यात चुकीचं काही नाही, ते अमृतवाणी आहे. पण म्हणल्या ते सगळं उंची साबणासारखं आहे. उंची साबण कोनाड्यात आणला आणि कोनाड्यात ठेवला तर तो तिथं ठेवून काही आपलं अंग स्वच्छ होत नाही म्हणल्या. म्हणजे थोडक्यात इट हॅज टू बी अप्लाइड, नाही का, साध्या भाषेमध्ये, आजच्या इकडच्याच भाषेमध्ये तो अंगाला ज्याने लावला आहे ते तो स्वच्छ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर चित्तशुद्ध व्हायला पाहिजे असेल तर त्या ग्रंथातलं तुमच्या अंगात किती उतरलं, डोक्यात किती उतरलं आणि अंमलात किती आलं याच्यावर ते अवलंबून राहणार आहे. नाहीतर कोणाला ठेवलं उंची साबण आहे. ज्ञानेश्वरी काय अंदाज काय काय कमी आहेत काय तेव्हा एक ग्रंथ, पण म्हणले ते कोणाला ठेवलेल्या उंची साबणासारखं आहे. तेव्हा वास दरवळतो पण त्यांना अंग स्वच्छ होत नाही. ते हॅज टू बी अप्लाइड. मग आपल्याकडे काय म्हणले ते शेवटी, हे सगळं अंमलात आणल्याशिवाय होणार नाही, हेच पडले ना शेवटी. तेव्हा ते म्हणले ते करायला ते एक लागतं, आणि दुसरं जे तुम्ही अंमलात आणता आहात ते सांगणाऱ्याविषयी, म्हणजे उदाहरणार्थ माऊली असतील, काय गुरु असतील, आपले कोणी असतील, निसंशय श्रद्धा लागते म्हणले. नुसतं एवढ्यांसुद्धा होत नाही. हा साबण उंची आहे पण ॲलर्जी होईल की काय, हा मग राहू द्या तिथेच. शंका कसल्याही प्रकारे उपस्थित होऊ शकते, अश्रद्धा कशाही प्रकारे उपस्थित होऊ शकते. ती जर निर्माण झाली की गेला, मग ते तो लावतही नाही आणि त्याला उपयोगही होत नाही. ते बाळगाव आपलं त्याने नुसतं जवळ. त्यामुळं निसंशय श्रद्धा त्या ग्रंथाबद्दल, त्या सांगण्याबद्दल किंवा त्या गुरुबद्दल ती असेल तर म्हणल्या मन निर्मळ होणार नाही असं होणारच नाही म्हणल्या. आणि मन त्यामुळे निर्मळ होतं, जसं ह्या साबणाने शरीर निर्मळ व्हावं तसं ते मन निर्मळ होतं, आणि निर्मळ मनाला शांतता आणि समाधान असतं. मग ते आपल्याला मिळायचं असेल तर हे सगळं अंमलात आणण्याचा विषय आहे. आपण ते वेचलेलंच आहे, तर ते आता फक्त अंमलात आणण्यासाठी कसं वापरायचं हे तुम्ही पाहात, त्याच्यात तुम्हाला त्यातल्या अडचणी लक्षात येतील. आपोआप चित्तातला एक दोष दूर होईल, मन दूर होईल आणि चित्त शुद्ध होईल. मग आपल्या कल्पना, सगळ्या चुकीच्या गोष्टी ह्या सगळ्या बाजूला होतील. तिसरं आणखीन एक बघू की आज प्रपंच रोज सगळेजण करतायत, तर तो नक्की सुखाचा की दुःखाचा हे कळत नाही. बरोबर आहे की आपल्याला अनेक वेळेला म्हणजे कुठलंच नीट दिसत नाही. अनेक वेळेला सुखाचाही भाग दिसतो, म्हटलं तर दुःख पण आहे. आता ह्यातलं नक्की प्रपंचाचं स्वरूप काय आहे, सुखाचं आहे का दुःखाचं आहे, तर दोन्ही अनुभवायला येतात. तर त्यांच्या म्हणण्याचं सारांश सांगतो की त्यांचं म्हणणं असं की प्रपंच हा स्वभावतः काय आहे, म्हणजे तुम्हाला तो कळून घ्यायचा आहे ना, तर प्रपंच स्वभावतः खरं तर कर्तव्यमय आहे. कर्तव्याचंच प्रपंच आहे फक्त. महाराज म्हणले ते कर्तव्याचंच, तेच आहे, ते कर्तव्यमय आहे फक्त. सुखदुःख ह्या आपल्या प्रतिक्रिया आहेत. तिथे त्या एखादं कर्म घ्या, प्रपंचातलं काहीही कर्म, एखादं अगदी घरातलं काम करतो आहोत, बाहेर गेलो आहोत, भाजी आणली आहे, अमका आहे, काय एखादी गोष्ट सांगितलेली केलेली आहे किंवा केलेली नाही, काय असेल ती निर्णय घेतलेला आहे, कुठलीही गोष्ट घ्या, ती सगळी कर्मरूप आहे. हो, मग तिला सुखदुःख नाही आहे. भाजी टाकली फोडणीला तर त्याच्यात सुखदुःख काय असायचं, त्याच्यात काही सुखदुःख नाही आहे. किंवा एखादा निर्णय घेतला, जाऊन बाजारात 2 वस्तू घेऊन आला, त्यात काय सुखदुःखाचा विषय, त्यात काही सुखदुःख ते नाही आहे. मनाशी जोडलं गेलं की प्रतिक्रिया येत आहेत, तिथे अडचण आहे. ते कर्तव्यरूपच आहे. मला जर काही एखादी गोष्ट करून बाहेरून यायचं असेल, बाजार करून यायचं असेल, काय काम करायचं असेल, करून आलो, ह्यापेक्षा त्यात काय असायचं आहे, तर ते कर्तव्यरूप आहे. पण प्रतिक्रिया त्याच्यात सुखदुःखाच्या ज्या येतात ते देणारं मन जितकं बलिष्ठ होत जाईल तितका प्रपंच सुखाचा किंवा दुःखाचा दोन्ही, कारण अनुभव दोन्ही देतो. तो चटकेही देतो म्हटलं तसं आणि सुखाचंही लावतो. तर हे कसं का होतं, तर मन हे होतं. त्यांनी एक उदाहरण फार छान दिलं म्हणून ते लक्षात राहिलं म्हणून आपल्या समोर हे ठेवलं
की त्या म्हणल्या काय होतं की एखाद्या म्हणजे पूर्वापार आता त्यांच्या काळामध्ये तर आता एक 60-70 वर्षापूर्वी हे प्रश्न जास्त होते, संस्थानिक होते, राजे होते, राज्यपद्धती राजेशाही चालू होती. तर त्यावेळेला राजा जर वारला गेला काही कारणाने हे झालं तर असं ठेवायचं नाही, राज्य अशी पद्धत आहे. तर त्यामुळं अशा वेळेला राजा जरी असला तरीसुद्धा आणि त्याचं जाण्याचं दुःख हे सर्व प्रजेला असलं तरीसुद्धा दुःख एका बाजूला ते तसंच असतं आणि त्याचा दाहसंस्कार मात्र करता येत नाही. कारण तो जो युवराज आहे तो राज्यावर बसल्याशिवाय त्याचा राज्याभिषेक झाल्याशिवाय इकडचा संस्कार करायचा नाही. राज्य हे राजाविहीन असता कामा नये हा शास्त्राचा निर्णय आहे आणि तो बरोबर आहे. कधीही आपल्याकडे हे आणि काही वेळेला डिक्लेअर सुद्धा करतात अशासाठी. तर ते हे झालं. आता त्याचं युवराज राज्यावर बसणं हा इतका आनंदाचा प्रसंग आहे खरं सांगायचं तर, पण राजा जाणं ही इतकी दुःखाची गोष्ट आहे. म्हणले एका ते अडकलेले आहे तसं ते प्रपंचाचं स्वरूप आहे वाटलं त्या सोडून ते तसंच चालणार. आता काय इतकं सोपं काय कळणार आपल्याला तरी. आणि हे घडताना आपण पाहिलेलं असेल, जुन्या पिढीनं तर नक्की पाहिलं असेल की हे असंच असतं आणि तर त्याची पद्धत आहे. त्यामुळे एका बाजूला दाहसंस्कार आहे, दुसऱ्या बाजूला इकडे राजारोहण आहे. आता राजारोहण एवढे आनंदाची तसं लावून करायची गोष्ट आहे आणि दुसऱ्या बाजूला असं दुःखाचा प्रसंग आहे आणि त्याच्यात खरोखरच दुःख असेल कारण प्रजेला तेवढं हे असतं. तर ते असं आहे. म्हणले आता ही दोन्ही एकत्रच असतात पण त्याच्याशिवाय ते होतही नाही. बरं तो गेल्याशिवाय त्याचा काही संस्कार होत नाही. तो कशा लोकांचा संस्कार करायला, त्याचा गेला म्हणून तो संस्कार करायची वेळ आली म्हणून दुःख आलं. म्हणजे ते अडकलेलंच आहे त्याच्यात. बरं ह्याचा युवराज म्हणून तो राजा असताना ह्याला युवराज म्हणून काय राजा म्हणून काय अभिषेक करता येत नाही. म्हणजे काय ह्यातलं टाळता येत नाही. ते एकात एकच आहे. तर तुम्ही घेतलंच तर मनाने एकदा घेतलं असेल तर दुःखाबरोबर सुख दोन्ही ती तशीच येणार. कारण ह्याच्यातच ते अडकलेले आणि त्याच्यात हे अडकलेलं आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी अशा येणार. किती बरोबर उदाहरण आपल्या समोर असेल एवढं बघावं. तर आणखीन 2 फक्त गोष्टी, एकच एखादीच गोष्ट बघतो आणि थांबतो की इतकी साधनं आहेत. म्हणजे आपले हे जप पारायण कथमकं सगळं करतो. तर आपण इथे आता ह्या 6 वेळा नित्यवासना करतोय किंवा काय जपाचे संकल्प करतोय, पारायण करतोय, सगळं करतोय. तर इतकं सगळं म्हणजे करत असताना काही वेळेला असं मनात येतं की इतकं सगळं म्हणजे विचारणाऱ्याच्या मनात असं आलं की इतकं सगळं आणि इतक्या गडबडीनं आणि इतकं वेळेवर इतकं करण्याची काही गरज आहे का. म्हणजे होऊ शकतं ना. म्हणजे असं आपली तर कल्पना आहे की होऊ शकेल. आता एवढं सगळं करायचं आहे तर इतक्या गडबडीनं आणि एवढी इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या गोष्टी करायची काही गरज आहे का. त्या काय त्यांच्या म्हणण्याचा मतेतार्थ मी शब्दशः सांगते पण मतेतार्थ असा म्हणण्याचा असं की काय म्हणल्या प्रपंचात सुद्धा सगळी कामं आणि वेळेत दोन्ही गोष्टी व्हायला लागतात. किती बरोबर प्रपंचाचं हे आहे उदाहरण. सगळी कामंही सगळी व्हावी लागतात आणि ती वेळेत पण व्हावी लागतात. त्या म्हणाल्या बाकीचं सगळं राहू दे, तुम्हाला समजा म्हणजे अगदी स्वयंपाकाचं साधं जरी उद्दिष्ट असलं तरीसुद्धा त्यात जे घटक आहेत ते सगळे घटकही लागतात. आपण बघतोच ते आपल्याकडे मिसळण्याचा डबा आहे की नाही, तर ते पंचफळाचे काय सारख्या ते डबा जो असतो तर त्याच्यातलं जे सगळा पदार्थ ते सगळं लागतं. त्यातलं जर एखादं काही कमी नसलं तर नेमका जेवणारा विचारतो काय घातलं नाही वाटतं झालं. म्हणजे एवढा सगळा तर ते 4 घातली ती काय उपयोगी पडली नाही, ते 5वं नव्हतं त्याचं तेवढं निघालं. म्हणजे आलं दुःख त्याच्याबरोबर. तर म्हटलं हे सगळं करावं लागतं का नाही, तर सगळं करावं लागतं. ते पाहिजे, ते फोडणी पाहिजे, ते मेथी पाहिजे, ते आमकं पाहिजे, तमकं पाहिजे, सगळं पाहिजे त्याच्यात. तर तसं हे सगळं म्हणल्या प्रपंचामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात. तर आणि हे सगळं केलं पण 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, 3 वाजून पोटात काय अजून काय स्वयंपाकाचा पत्ता नाही असं जर समजा झालं तर चालतं का. स्वयंपाक अत्यंत व्यवस्थित होणार आहे म्हणजे 1 नंबर होणार. पण 1 नंबर तो 1च्या आतच व्हायला पाहिजे. 1 नंबर आहे म्हणून 4 वाजता चालेल काय बरोबर आहे की नाही. म्हणजे जे व्हायला पाहिजे ते सगळं व्हायला पाहिजे आणि वेळेत पण व्हायला पाहिजे. त्या म्हणल्या एखाद्याला म्हणजे तरी इतकं साधं उदाहरण दिलं न पटायचं काय राहिलंच नाही. म्हणजे त्यात की एखाद्याला म्हणलं त्या काळात रेल्वेचा प्रवास खूप होता. तर म्हणलं रेल्वेची गाडी ती सुटायची. आपलं सगळं ठरलं की गाडीनं जायचं, परगावी जायचं, तिथं ते आपलं काम आहे त्याप्रमाणे सगळं करायला पाहिजे. मग त्याच्या आवरावर सामान सगळी तयारी, नंतर ते बरोबरच्या वस्तू न्यायच्या, ते बॅगा ट्रंका त्या काळातल्या, तर ते सगळं खाद्यपदार्थ बरोबर सगळं असं बाहेर सवय नव्हती त्यामुळे खाद्यपदार्थ ते सगळं, नंतर त्याच्याबरोबर लागणाऱ्या घरातल्या व्यवस्था म्हणजे आपण आता 15 दिवस नाही 8 दिवस नाही रेल्वेने जाणार आहे ते सगळं करून अगदी शेवटी निघताना मनुष्य पैसा पाकिट सगळं ते बघतो. परत तिकीट एकदाच आधी काढायचं असेल, तिकीट काढलेलं असेल तर ते ठेवतो ते आहे ना सगळं बरोबर आहे ना, काही नसेल तर पैसा पाकिट तरी बरोबर आहे ना, हे सगळं केलं. हे आता तयारी पूर्ण झाली, फक्त करायला उशीर झाला आणि तिथे जाईपर्यंत गाडीची वेळ टळून गेली. तर गाडी निघून गेलेली असते. सगळ्या तयारी सकट परत यावं लागतं.
मला एवढंच म्हणायचं आहे की सगळ्या तयारी सकट एवढी करून परत यावं लागू नये. गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण. त्याचं नामाने फक्त स्मरण करतो आणि थांबतो. हो गण गण गणात बोते, हो गण गण गणात बोते, हो गणात बोते, हो गण गण गणात बोते, हो गण गणात बोते, हो गण 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 गण गणात बोते, ज्याला आपण आपलं कळणारं अर्थ असलेलं महत्त्वाचं असं जे बोलणं समजतो त्यात जो आनंद नाही तो जे वरवर पाहता कळत नाही त्यात आहे. ते कळलं तर परमानंद होईल माणसाला. काय गण गण गणात तुम्ही जाऊन येता परत हो दे की तयारी होती तोपर्यंत म्हणतो ना गण गण गणात भोवते, हो गण गण गणात भोवते, हो